नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या हॅपी लाईफ या चॅनेलमध्ये। आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा। आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत स्वतःशी असलेले नाते कसे चांगले बनवावे आणि ते चांगले ठेवल्याने तुम्हाला काय फायदा होईल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। रिलेशनशिप हा शब्द ऐकल्यावर तुम्हाला काय वाटतं? कदाचित त्या व्यक्तीचे कुटुंबातील सदस्य, मित्र, रोमॅन्टिक नातेसंबंध यासारखे इतर कोणाशी तरी नातेसंबंध असेल। पण तुम्ही कधी स्वतःशी नातं म्हणून पाहिलं किंवा विचार केला आहे का? आता असे काही घडते का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल। होय, जगातील सर्व नातेसंबंधांपैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले स्वतःचे नाते। याला आपण इंग्रजीत सेल्फ रिलेशनशिप असे म्हणतो। सेल्फ रिलेशनशिप काय आहे? सोप्या शब्दात सेल्फ रिलेशनशिप म्हणजे एखाद्याचे स्वतःशी असलेले नाते, म्हणजे खऱ्या अर्थाने स्वतःला भेटणे, जाणून घेणे, तुमचे वागणे समजून घेणे आणि तुमचे बरे वाईट ओळखणे। सेल्फ रिलेशनशिपला अधिक चांगले कसे बनवायचे? स्वतःविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करा। स्वतःची ताकद आणि कमजोरी ओळखा। स्वतःला प्रेम आणि सन्मान द्या। आपल्या भावनांचा स्वीकार करा। स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची काळजी घ्या। दररोज स्वतःसाठी किमान 30 मिनिटे वेळ काढा। त्या वेळेत तुम्हाला जे योग्य वाटते ते करा। स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या। स्वतःविषयी चांगलाच विचार करा। नकारात्मक विचारांना दूर करण्याचा प्रयत्न करा। चुकीसाठी स्वतःला माफ करायला शिका। चुकीतून बोध घ्या आणि तीच चूक पुन्हा करू नका। नवीन गोष्टी शिका, जसे संगीत, पेंटिंग, वाद्य, कला किंवा अन्य स्किल्स शिका। स्वतःसोबत वेळ घालवा। ध्यान आणि योगा यांचा तुमच्या दिनचर्येत समावेश करा। सेल्फ रिलेशनशिप मानसिक शांती आणि समाधान देतात। वरील सूचनांचा अवलंब करून तुम्ही स्वतःशी सकारात्मक आणि चांगले नाते निर्माण करू शकता। त्याचे इतरही अनेक फायदे आहेत, जसे की स्वतःशी निरोगी नातेसंबंध ठेवल्याने तुम्हाला जीवनातील अनेक आव्हाने आणि मानसिक आरोग्य समस्यांना सामोरे जाण्यास मदत होऊ शकते। स्वतःसोबत वेळ घालवल्याने तुम्हाला मानसिक शांती आणि समाधान मिळेल। याच्या मदतीने तुम्ही तुमच्या करिअरमध्ये बरेच काही चांगले करू शकता। याशिवाय हे कामातील संबंध सुधारण्यास देखील मदत करते। स्वतःबद्दलची तीव्र भावना तुम्हाला सीमा निश्चित करण्यास, प्रभावीपणे वाटाघाटी करण्यात आणि नातेसंबंधांमध्ये तुमच्या गरजांना प्राधान्य देण्यात मदत करते। याद्वारे तुम्ही तुमच्या जीवनाचा उद्देश अधिक चांगल्या पद्धतीने शोधू शकता। आपण निर्धारित वेळेत आपले ध्येय देखील गाठू शकता। या टिप्स जरूर वापरा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ।